शुभ सकाळ मित्रांनो. सकाळच्या वाजले 7:30 आणि आपल्याला जायचं आता गोट्यामध्ये. इथं बांधली बघा आमची हरणी आणि इकडं असेल ह्या साईडला आमची गौरी आणि या आतमध्ये बघा आमच्या 2 दुधवाल्या गाय आणि इकडं बघा सगळे बरड्याची सोय करून ठेवली. आता ह्यात टाकते थोडंसं मीठ, म्हणजे काय होतंय मिठाने पेत्यात जरा जास्त पाणी. आणि ही लागली आता आमची मिल्किंग मशीन. टायगर करतोय मध्ये त्याला म्हटलं जरा बाजूला हो, मध्ये येशील. आणि ही लागली बघा मशीन कशी एकदम कुकरसारखी. आता हिला देतोय मी पाणावतोय, पाणावली की लगेच बघा दुधाला कशी चिळकांडे लागले. ही तर मशीन, या मशीनमधनं असं फर्रा 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 दूध येतंय आणि ह्या बघा मोठ्या किटलीत जातंय. आणि या किटलीत गेलं का नाही की लगेच गाय म्हणते काढून टाक, हे लगेच काढून टाकतोय आम्ही. काढलं की निघत नाही बाबा, हे निघायला लेवी म्हणजे राहिलेलं दूध मी तांब्यात काढतोय बघा, कारण ते काढावंच लागते. ही दुसरी गाय लय आगाव, हिचं पाय बांधल्याशिवाय ही दूधच काढून देत नाही. हिला बघा ही अशी मशीन लावली की तिचं पाय बी मारणं चालू आहे. झाले बघा आता हिची पण दार काढून, हिचं पण राहिलेलं दूध मी हाताने काढतोय आणि हे असं धुवून एकदम स्वच्छ करतोय. आता हे सगळं ठेवून साईडला हे मोठे हे माझ्या टायगरला घालतोय दूध बघा. हे दूध पिऊन पिऊन हे झालाय टाग्या एकदम. आता ही काढली किटलीवरचं कुकरचं झाकण आणि ही मोठ्या किटलीतलं दूध बारक्या किटलीत वतलं आणि ही अशी मशीन धुवून घेतली बघा. आणि तेवढं पाणी आलं म्हणलं पाणी भरून घ्यावं आणि जरा गोटा बी धुवून घ्यावा. आणि मी आत्ता निघालो बघा. डेअरी काही लई जवळ असल्यामुळे चालत जायला लागतं. आणि ही एवढी मोठी लागते. हे आला नंबर घातलं दूध आणि म्हटलं बाबा आता काही जावं घरी दुखावं किटलं. हे तेवढ्यात दादा घासलं आणि चुलीवर ठेवलं पाणी. हे पाणी उतरलं हे कडाकडा हे वाफा एकदम. आणि मी गेलो आंघोळीला. हे आंघोळ करून बाहेर आलो बघा आणि हे घेतला हातात कांगवा सारा 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 एकतर भांग पडत नाही पण तरी पाटला कसा कसा. आणि मग मला तेवढ्यात तिला काकीनं आवाज म्हटली नाश्ता करून घे म्हणजे दिवसभराचं टांगा पलटीन घोडे फरार होतील तुझं भावा. तर मित्रांनो सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला ज्याचं नाव आहे टांगा पलटी आणि घोडे फरार. धन्यवाद भावांनो.